मार्केट लेन्स आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडकडून सादर. ही मालिका आमच्या सखोल संशोधन आणि गुंतवणूक कौशल्याच्या आधारे बाजारातील गोंधळ दूर करून बाजार समजून घेण्यास स्पष्टता देते. निफ्टी EPS मध्ये लो टू मिड टीन्स वाढीचा अंदाज आहे. जर आपण ऐतिहासिक कल पाहिला तर FY15 ते FY19 दरम्यान निफ्टी EPS वाढ तुलनेने मर्यादित होती, ज्यात सुमारे 4% CAGR नोंदवला गेला. या काळात उत्पन्नामध्ये असमानता आणि व्यापक पातळीवर मर्यादित विस्तार दिसून आला. मग FY20 आले, जेव्हा महामारीच्या परिणामामुळे उत्पन्नात तीव्र घट झाली. मात्र त्यानंतर मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली. FY19 ते FY24 दरम्यान ऑपरेटिंग लेव्हरेज, खर्च कार्यक्षमता आणि चक्रीय सुधारणांच्या आधारे उत्पन्न 15% मजबूत CAGR वर वाढले. FY22 मध्ये विशेषतः लक्षणीय उसळी दिसून आली. आता पुढे जाताना वाढीचा वेग काहीसा सामान्य होण्याची अपेक्षा आहे, परंतु तो आरोग्यदायी राहील. FY24 ते FY27 दरम्यान उत्पन्नात सुमारे 11% CAGR वाढीचा अंदाज आहे आणि FY24 व FY26 मध्ये लो टू मिड टीन्स वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे कोविडनंतरच्या काळातील तीव्र उसळी दिसली नाही तरी उत्पन्नाची गती सकारात्मक आणि टिकाऊ आहे. मुख्य मुद्दा असा आहे की कॉर्पोरेट नफा क्षमता आरोग्यदायी वेगाने वाढत आहे, जी मध्यम ते दीर्घ कालावधीत बाजारासाठी भक्कम पाया तयार करते. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.